चला मंडळी, आता 10 दिवस कसे गेले ना ते कळलंच नाही. तर आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आम्ही 10व्या दिवशीच गणपती बाप्पा उठवतो बरं का. 11व्या दिवशी नसतो, आमचा 10 दिवसाचाच असतो, 10व्या दिवशी उठवतो. तर अशा प्रकारे मी रव्याचे आणि मैद्याचे तळणीचे मोदक बनवलेले आहेत. तर याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर चला, अशा प्रकारे आता आम्ही शेजारच्या मुलींना, छोटे छोटे लेकरांना हाका पण मारली. तर नेमकंच त्या दोघींचा माझा साडीचा कलर सेम झाला, गुलाबी गुलाबी. तर आणि इथे मूग आणि गुळ गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये मी बांधते. हे का बांधते याचं मी कारण तुम्हाला पुढे सांगतेच आहे, ते तुम्ही पुढे व्हिडिओ पहा. तर चला, अशा प्रकारे गणपती बाप्पाची आरती केली आणि गणपती बाप्पाची माझ्या नजर पण काढून टाकली. घरातल्या कोणाची जर नजर झाली असेल बाहेरच्या घरातल्यांची तर ती नजर काढली. इथे सगळ्या लेकरांना मोदक दिले आणि आज शेवटची आरती होती गणपती बाप्पाची. आणि त्या प्रकारे आता हळदी कुंकू लावते. गणपती बाप्पाच्या पायावरती कधी पण हळदी कुंकू लावायचं असतं, चांगलं असतं. आणि हे गूळ आणि मूग हे गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये मी का बांधले त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आणि इथेच आता मी जी फळं आहेत ना ती उचलून घेते, जेणेकरून आपल्याला ते पण नदीत सोडायचे. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये व्यवस्थित बांधलेलं आहे, मोदक ठेवलेला आहे. आरती पण छान केली सगळ्यांनी. गणपती बाप्पाला मोदक आणि पाणी पण ठेवलं होतं. आणि छोटे छोटे मुलांना आवाज दिला होता, त्यामुळे ते पण आले होते. आणि ते कलश भरून ठेवलेलं होतं, आपल्या ते कलशातलं नारळ काढून ठेवलेलं आहे. आणि हा नारळ पण मी घरीच ठेवणार आहे. कोणी कोणी टाकतं, कोणी फोडतं, पण मी ठेवणार आहे आम्ही खाण्यासाठी किंवा आम्ही घरात फोडून खाऊ. आणि अशा प्रकारे ते कलशातलं पाणी मी तुळशीला टाकलेलं आहे. तर इथे मणिमाऊला पण पाया पडायला सांगितले. मणिमाऊला म्हटलं पाया पड, कारण की तू गणपतीच्या काळातच आमच्या घरात आलेली आहेस. तर चला, गणपती बाप्पाचाच आशीर्वाद म्हणून आलेली आहे आमची मणिमाऊ. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अशा प्रकारे गर्जना करून आम्ही गणपती बाप्पाला उठवलं जागेवरनं. मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर गुलाल उधळत गणपती बाप्पाला दारापर्यंत आणलं. आणि चला, सगळ्या दादाच्या पप्पांच्या अंगावरती म्हणजे त्याच्या पप्पांच्या अंगावरती गुलाल पण टाकलं. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांना वाटे लावलं. आणि ते आरतीसाठी तयार करतात. तिथे एका जणाच्या शेतामध्ये विहीर होती, त्या विहिरीतच गणपती बाप्पाचं विसर्जन करणारे आम्ही. 1-2 किलोमीटर आहे घरापासून. आणि या विहिरी शेतातली असणारी कोणाची तरी शेती आहे, शेतामध्ये विहीर ही. तर भरपूर पाणी आहे विहिरीला, तुम्ही पाहू शकता. ही विहिरीमध्ये किती पाणी दाखवते तुम्हाला मी. तर अशा प्रकारे आता इथं आरतीसाठी ना ते वारं लागते म्हणून थोडं साईडला घेतलं, त्याचं पेटलेलं आहे आता आरती. तर पाहू शकता तुम्ही साईडने ते विहिरीमध्ये खूप पाणी आहे बरं का, भरपूर पाणी आहे. थोडंसं मला वाटते पाला पण पडलेला आहे, शेवळ पण झालेलं आहे. पण 2-3 जणांनी इथंच विसर्जन केलं, त्यामुळे मी पण केलं. तर इथे जी गळ्यामध्ये मी पुडी बांधली होती ना, म्हणजे हे बांधलं होतं ना मूग आणि गुळ, ते मला एका ताईने, आम्ही ज्यावेळेस गणपती बसवला त्यावेळेस मला सांगितलं होतं, ज्यावेळेस आपल्या घरातून गणपती बाप्पा जातात ना, तर ते आपल्या घरातून आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर ते आपल्यावरती रागवत नाही आणि आपल्या घरातून रागात जात नाही आणि शांततेत जातात. म्हणून गळ्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूग आणि गुळ अशी पुरचुंडी बांधून द्यायची असते, असं मला एका ताईने सांगितलं होतं. आणि त्यामुळे मी तेव्हापासून ते करते. जवळजवळ 10 ते 11 वर्ष झाले तेव्हापासून मी करते. तर चला, अशा प्रकारे आरती पण झालेली आहे आणि गणपती बाप्पा सोडलेला आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.